12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांमधून मोठ्या संख्येनं भाविक दाखल होत आहेत। मात्र भीमाशंकरकडे जाणाऱ्या मार्गावरती ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। लवकरात लवकर या संपूर्ण रस्त्याची डागडुजी करावी, रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी त्यामुळे केली जाते। राज्यामध्ये सध्या सर्वत्र महत्त्वाचा विषय मानला जातो तो म्हणजेच रस्त्यावर असलेले खड्डे आणि सध्या ह्या खड्ड्यामुळे संपूर्ण राज्यभर चर्चा होत आहे। मात्र आता सध्या आपण आलो भीमाशंकर महामार्गावरती। या ठिकाणी पाहतो की सध्या या भीमाशंकर मार्गावरती मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आपल्याला पाहायला मिळतात, कारण की सध्या श्रावण महिना सुरू झाला असून 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात दर्शनासाठी राज्यातून नव्हे तर देशभरातून विविध भागातून मोठ्या प्रमाणामध्ये जे भाविक आहेत ते सध्या या ठिकाणी दाखल होत आहे। मात्र भीमाशंकरकडे जाणाऱ्या मार्गावरती ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे भाविकांना मोठा अडचणीचा सामना या ठिकाणी करावा लागताना पाहायला मिळतोय। मात्र सध्या श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिना सुरू असल्यामुळे भीमाशंकर परिसरामध्ये भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आणि भाविकांना या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागताना असं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा अभिजित सह मी सुनील तिकडे, TV9 मराठी, भीमाशंकर, पुणे।